नमस्ते मुलांनो, कसे आहात? छान ना? मला सांगा, तुम्ही शाळेत जाता का रे? जाता? आता कुणी असेल अंगणवाडीत, कुणी असेल पहिलीला, कुणी असेल दुसरीला, आणि काही मुले तरी तुम्ही शाळेतच जात नसाल. म्हणजे तुम्ही अजून छोटे छोटे आहात. जेव्हा तुम्ही थोडेसे मोठे व्हाल ना, तेव्हा तुमचे आई बाबा तुम्हाला शाळेत पाठवतील. आता तुम्ही शाळेत जेव्हा जायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा अभ्यास म्हणजे काय, ते अभ्यास कसा करतात, किंवा शाळेमध्ये काय काय गमती जमती असतात ते तुम्हाला काही सुद्धा माहिती नसतं. त्यासाठी आपल्याला शाळेत बसण्यासाठी आपल्या आई बाबा नेहमी प्रयत्न करत असतात. अभ्यासाची आवड कशी होईल, त्यासाठी ते त्यांची मुलांची प्रगती कशी होईल, त्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात. तर ते प्रयत्न करत असतात तेव्हा त्यांना असं वाटतं की आपली मुलं खूप शिकावीत, आपल्या मुलांना अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, त्यांना गोडी लागावी अभ्यासाची. त्यासाठी ते काय कधी कधी तुम्हाला छान छान वस्तू पण आणून देतात. म्हणजे वही पुस्तक, पाटी पेन्सिल, छान छान गोष्टीची पुस्तकं, चित्रकला करण्यासाठी तुम्हाला छान छान रंगीबेरंगी कलर सुद्धा आणून देतात. बरं, आता त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी खूप छान शिकावं, त्यांनी खूप छान अक्षर काढावं, खूप छान गाणी म्हणावी, खूप छान वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिले यावेत, किंवा तुम्ही निबंध स्पर्धेमध्ये पहिले यावेत, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पण भाग घ्यावा. त्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात. आणि त्यांना असं वाटतं की आपली मुलं जेव्हा शाळेत जायला लागतात ना, तेव्हा ते व्यवस्थित कशी शाळेत बसतील, लक्ष देऊन कसा अभ्यास शिकतील, याकडे त्यांचं अगदी बारकाईने लक्ष असतं. आणि जेव्हा ती शाळेत जातात ना, तेव्हा त्यांच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. कारण ती लहान लहान मुलं असतात ना, ते शाळेतच बसत नाहीत. कारण तुम्हाला तुमच्या आई बाबांपेक्षा पासून ना लांब राहायला लागतं थोडंसं. म्हणून आई बाबांना वाटतं की त्या मुलांनी थोडंसं का होईना आपल्यापासून लांब राहायला शिकायला पाहिजे. तर आपण त्या मुलांना अभ्यासाची ओळख कशी, अक्षरांची ओळख कशी होईल, अभ्यासाची आवड कशी निर्माण होईल, त्यासाठी थोडासा प्रयत्न करणार आहोत. मी त्यासाठी एक तुम्हाला छोटेसे व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. आणि या प्रयत्नांमध्ये, तुमच्या आईबाबांच्या प्रयत्नांमध्ये थोडीशी भर टाकणार आहे. आता पहा, जेव्हा तुम्ही शाळेत जाल ना, किंवा शाळेत गेला असेल ना, तेव्हा तुमच्या टीचर किंवा तुमच्या बाई असतात ना, किंवा गुरुजी असतील, ते तुम्हाला त्यांचा परिचय करून देतात. आता परिचय म्हणजे काय, ते त्यांची स्वतःची ओळख करून देतील. तसाच मी त्यांच्यासारखाच थोडासा अभ्यास पण घेणार आहे. अभ्यास घेताना मी पण माझी तुम्हाला ओळख करून देते. आता माझं नाव आहे हेमलता सचिन कोकरे, BSc LLB हे माझं शिक्षण आहे. आता आपण माझ्याबरोबर तुम्हाला अभ्यास करायला, थोडेशा अभ्यासातील गमती जमती पाहायला आवडेल ना रे? हा, आता बघा, जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत तेव्हा आपण पहिल्यांदा काय करतो, पहिल्यांदा आपण गणपती बाप्पाचा नामस्मरण करतो, गणपती बाप्पांचे नामस्मरण करतो. गणपती बाप्पाचं नामस्मरण का करतो? कारण ती बुद्धीची देवता आहे. ते आपल्याला खूप चांगली बुद्धी देतात आणि आपल्याला आपल्या प्रयत्नांना नेहमी यश देतात. त्यासाठी आपण त्यांचं थोडंसं नामस्मरण पहिल्यांदा करूयात. आता तुम्ही एक छोटासा श्री गणेश मंत्र माझ्या बरोबर म्हणा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. आता ह्या श्री गणेशानंतर आपण आता अभ्यासाच्या थोड्याशा गोष्टी करूया. आता अभ्यास म्हणजे काय, आता आपण पहिल्यांदा बोलतो ती भाषा कोणती असते? भाषा असते ती मराठी असते. आता मराठीतूनच पहिल्यांदा आपल्याला आवडेल की नाही शिकायला? तर आता मराठी शिकताना पहिल्यांदा काय असतं बरं, त्याचं बेसिक काय असेल, किंवा त्यासाठी आपण मराठीमध्ये काय शिकायला पाहिजे पहिलं? तर आता पहिल्यांदा आपण मराठीतील मुळाक्षरे शिकायला पाहिजेत. आता मुळाक्षर किंवा अजून काही अक्षर काढायचे असतील आपल्याला, तर त्यासाठी त्यांचे एकदम छोटे छोटे भाग करायला पाहिजेत. भाग म्हणजे काय, त्यांचे एक छोटे छोटे आकार कसे असतात ते आपण पाहायला पाहिजे. आणि ते पाहिलं आणि आकार आपल्याला व्यवस्थित लक्षात आले किंवा व्यवस्थित आपण ओळखायला लागलो की ते अक्षर काढताना तुम्ही कधीच चुकणार नाही.
आणि वेगळे आकार शिकणार आहोत. आता आकार शिकण्या अगोदर मी तुम्हाला हा व्हिडिओ चालू करणार आहे तेव्हा श्री गणेशा आपण लिहूनच घेतलेला आहे. तेव्हा तुम्ही पण तुमच्या पाटी आणि पेन्सिल घ्या आणि श्री गणेशा लिहिण्याचा प्रयत्न करा, किंवा तोंडाने म्हटलं तरी चालेल श्री गणेशा. म्हणजे तुम्हाला ती पहिल्यांदा जेव्हा तुम्ही अभ्यासाची सुरुवात करताना श्री गणेशांच्या नावाने करा, म्हणजे तुम्हाला कधीही कोणत्याही संकटाला तोंड द्यावं लागणार नाही. बघा आता आपण पहिल्यांदा मराठी भाषेमध्ये मुळाक्षरांसाठी किंवा अक्षर ओळख होण्यासाठी त्या अक्षरांचे आकार कसे काढतात ते पाहणार आहोत. आता आकार काढताना तुम्ही पहिल्यांदा तुमची पाटी आणि पेन्सिल बरोबर घ्या, म्हणजे माझ्याबरोबर जेवढा तुम्ही प्रयत्न कराल ना लिहिण्याचा तेवढं तुम्हाला सोपं जाईल आणि तुम्हाला अगदी सहजपणे ओळखता येईल. आणि थोडासा आणखी सराव पण होईल, प्रॅक्टिस होईल तुमचं की कसं आपण लिहायला पाहिजे. पाटी आणि पेन्सिल किंवा वही आणि पुस्तक तुम्ही घेणार आहात, वही आणि पेन्सिल हातामध्ये घेणार आहात, ते पेन्सिल पकडण्यापासून अगदी खडू हातात धरण्यापासून तुम्हाला सवय लागायला हवी. त्यासाठी तुम्ही आत्ताच प्रयत्न करायला पाहिजे आणि आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करायला पाहिजे. आता पहा, आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा अक्षर ओळख करण्यासाठी जे आकार असतात, जे चित्र असतात ते तुम्हाला पहिल्यांदा ओळखता आले पाहिजे. ते आकार मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ते कसे काढायचे असतात ते. आता माझ्या बरोबर पहा. बघा मी पहिल्यांदा कोणता आकार काढते ते. आपण आकार काढताना ना आणखी सोपं कसं होईल ते पाहूया. आता आपण आकार काढताना पहिल्यांदा एक टिंब 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 अशा छोट्या छोट्या रेषा काढून घेणार आहोत. आता पहा मी कशा काढणार आहे. आता उभी रेष काढायची. पहिल्यांदा उभी रेष काढताना असं तुटक रेषा पहिले काढून घेऊया, म्हणजे मुलांनाही ते अगदी पटकन ओढायला गेलं की लक्षात येत नाही आणि रेषही मग तिरकी जाणार आणि इकडे तिकडे जाते. त्यापेक्षा आपण ना एक छोटे छोटे डॉट 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 असे घेऊया आणि त्याच्यावरून आपण ती वरून खाली उभी रेषा मुलांना काढायला लावायची. आता ही रेषा अशा टिंब 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 अशी घेतल्यानंतर काय एक आपल्याला फायदा होतो की ती रेष तिरकी नाही जात, म्हणजे त्या बरोबर त्या टिंबांवरून मुलं गिरवायचा प्रयत्न करतात. त्यासाठी आपल्याला ना आपल्या बाजारामध्ये किंवा आपण जेव्हा गुगलवरती वगैरे सर्च करतो तेव्हा आपल्याला कृतीपत्रिका असतात, अशा बेसिक जे असतात ना बेसिक पार्ट असतात अभ्यासातले, ते त्याच्यावरती ते व्यवस्थित काढून दिलेले असतात. ते आणले ना आपण की मुलांना ते वळण कसं काढायचं, आकार कसे काढायचे ते लक्षात येतं. त्यासाठी आणि हे तरी आपण पद्धत सांगणारच आहोत. आता बघा, आता पुढे काय करायचं आपण, ही झाली उभी रेषा. आता आपण आडवी रेषा काढूया. ही आडवी रेषा काढताना तुटक तुटक छोट्या छोट्या रेषा काढायच्या पहिल्या. याच्याने काय होतं, ही तिरकी रेष जात नाही. ही झाली आडवी रेषा. आता आडवी रेषा झाल्यानंतर पुढचा कोणता आकार आहे, पुढचा आकार आहे अर्धगोल. कोणता, अर्धगोल. आता हा आहे उजवीकडे तोंड करून अर्धगोल. आता त्याच्याबरोबरच हा आपण दुसरा अर्धगोल काढूयात. हा डावीकडील अर्धगोल. आता हे दोन अर्धगोल झाले. आता आपण पुढचा आकार काढूया. हा आहे गोल. हा आहे गोल किंवा यालाच आपण वर्तुळ सुद्धा म्हणतो. आता त्याच्यानंतर आपण एक छोटासा एक भरीव असा गोल करणार आहोत, त्याला टिंब म्हणतात. टिंब किंवा मराठीमध्ये अनुस्वार सुद्धा याला बोलतात. आता तसेच आता हा अनुस्वार झाल्यानंतर आपण एक उजवीकडे तिरपी रेषा काढूयात. अशा पद्धतीने वरून खाली तिरपी रेषा, हे उजवीकडे एक तिरपी रेषा, आणखी दुसरी डावीकडे एक तिरपी रेषा. अशा दोन तिरप्या रेषा सुद्धा आपण यामध्ये घेणार आहोत. ह्या आकार आपल्याला जेव्हा अक्षर आपण काढतो ना तेव्हा आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्यासाठी तुम्ही
त्याचा भरपूर सराव करा आणि जेवढे व्यवस्थित काढता येतील, जेवढे अॅक्युरेट काढता येतील तेवढे तुम्ही आकार काढण्याचा प्रयत्न करून घ्या. आता पुढे पहा. आता हे आकार आहेत ना, ते आपल्याला कुठे उपयोगी पडतील? आपल्याला कुठे आपले जेव्हा अक्षर ओळख आपण पुढे करून घेणार आहोत ना, की पुढची व्हिडिओ मी टाकणार आहे की ज्यामध्ये आपण मुळाक्षरांचे स्वर आणि व्यंजन ती लिहितात कशी, त्यांची ओळख कशी करून घ्यायची, तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि हे आकार हे जर तुम्हाला ओळखता आले तर तुम्ही अगदी सहजपणे ते आकार काढायला तुम्हाला मदत होईल आणि ओळखून पण व्यवस्थित द्याल. आता बघा, मी परत एकदा सांगते ह्या आकारांना बोलतात काय. आता ही आहे उभी रेषा, ही आहे उभी रेषा, ही आहे आडवी रेषा, हा आहे अर्धगोल, हा पण आहे अर्धगोल, हा आहे गोल किंवा वर्तुळ, हा आहे टिंब किंवा अनुस्वार, ही आहे तिरपी रेषा, ही आहे तिरपी रेषा. हे आहेत आपले आकार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना? हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही यासाठी लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे घंटीचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे तुम्हाला जे पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला अगदी नवीन नवीन घेऊन येणार आहे ना, नवीन नवीन गमती सांगणार आहे, गमतीशीर अक्षरांची ओळख कशी करून घ्यायची, मूळाक्षर कशी काढायची ते सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आणि तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी एक तुम्हाला गोष्ट आता सांगते. आता गणपती बाप्पाची गोष्ट आहे बरं. आता बघा, गणपती बाप्पांचे आई वडील कोण आहेत माहितीये का? माता पार्वती आणि शिवशंकर. आता माता पार्वती आणि शिवशंकर आणि त्यांचे भाऊ कोण होते? कार्तिकेय स्वामी. आता ते जेव्हा कैलाश पर्वतावरती बसले होते, आता गप्पा मारत बसले होते, दोघं लहान लहान मुलं आई वडिलांनी मांडीवर घेतली होती आणि त्यांनी एकदा सहज प्रश्न विचारला शिवशंकर आणि माता पार्वतींनी, मुलांनो आता तुम्ही सांगा बरं की तुम्हाला जगातील सर्वात महत्वाचं काय आहे ते, आणि त्यासाठी तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागणार आहे. मुलं लगेच विचारात पडली, गणपती बाप्पा आणि कार्तिकेय स्वामी, आता ही परीक्षा आई वडील आपली कोणती घेतील बरं? गणपती बाप्पा पटकन म्हटले, आई बाबा कोणती परीक्षा देणार आहात, लवकर सांगा लवकर सांगा. मग गणपती बाप्पांचे आई वडील माता पार्वती आणि शिवशंकर बोलले, हे बघा मी ऐका, मी कोणती परीक्षा, शिवशंकर बोलले मी कोणती परीक्षा घेणार आहे ती. आता तुम्ही दोघांनी काय करायचं, हे जे ब्रह्मांड दिसतंय ना, त्या ब्रह्मांडाला 3 प्रदक्षिणा जो पहिल्यांदा मारून आमच्यापर्यंत येईल तो सर्वात श्रेष्ठ असेल. ऐकलं का तुम्ही? अजून एकदा आम्ही सांगतो. तर शिवशंकर परत बोलले. शिवशंकर म्हटले, हे बघा तुम्हाला आलं का लक्षात, हे जे ब्रह्मांड दिसतंय ना, त्या ब्रह्मांडाला तुम्ही 3 प्रदक्षिणा घालून यायच्या आणि जो पहिल्यांदा आमच्यापर्यंत पोहोचेल तो सर्वात श्रेष्ठ असं आम्ही मानू. आता बघा, गणपती बाप्पांना आणि कार्तिकेय स्वामींना आश्चर्य वाटलं, एवढी मोठी परीक्षा आम्हाला सांगितली, आम्ही तर एवढे छोटे आहोत, आता काय करायचं बरं? मग तरी पण न घाबरता त्यांनी विचार केला, आता आपण परीक्षा तरी द्यायची आणि यामध्ये पास तरी व्हायचंच आणि यश तरी आपल्याला मिळवायचं आहे. मग कार्तिकेय स्वामी हे आपल्या वाहनावरती बसले, म्हणजे त्यांचं वाहन कोणतं आहे? मोर आहे. त्या मोरावरती तयार झाले आणि आई वडिलांना नमस्कार केला आणि नंतर गणपती बाप्पा आपल्या वाहनावरती बसून तयार झाले. त्यांचं वाहन तुम्हाला माहितीच आहे, गणपती बाप्पाचं वाहन आहे उंदीर मामा, ज्याचं नाव आहे टिंक. आता ते बसल्यानंतर दोघांनी शर्यतीला, गणपती बाप्पांनी आणि कार्तिकेय स्वामी यांनी शर्यतीला सुरुवात करण्याअगोदर आईबाबांना नमस्कार केला. आता नमस्कार केल्यानंतर कार्तिकेय स्वामी शर्यतीसाठी लगेच सुरुवात त्यांनी केली आणि ते मोरावरती बसून ब्रह्मांडाला फेरी मारण्यासाठी तयार झाले आणि निघून गेले. तिथेच गणपती बाप्पा आपल्या उंदीर मामावरती बसून तसेच राहिले आणि त्यांनी विचार केला, तिथेच बसले आणि विचार केला, म्हटले अरे आपण एवढंसं छोटं आहे, ब्रह्मांड एवढं मोठं आहे, आपलं वाहन एवढंसं आहे, आपण कसं काय तिथे बरं एवढ्या मोठ्या ब्रह्मांडाला प्रदक्षिणा मारू? मग त्यांनी एक युक्ती केली, तिथेच थांबले आणि म्हटले आई बाबा मी परत तुम्हाला प्रणाम करतो. आणि त्यांनी विचार केला आता आपण काय करायला पाहिजे. त्यांनी आपल्या स्वतःच्या आई वडिलांना 3 प्रदक्षिणा मारली आणि 3 प्रदक्षिणा घातल्यानंतर गणपती बाप्पांनी त्यांना प्रणाम केला, म्हणजे नमस्कार केला. आणि तेव्हा गणपती बाप्पांच्या आई वडिलांना आणि
आई वडिलांना आश्चर्य वाटलं. अरे गणपतीने असं का, गणेशने असं का केलं बरं? तेव्हा गणपती बाप्पांना विचारलं आई वडिलांनी, अरे बाळा तू असं का केलं, आम्हाला का बरं तू प्रदक्षिणा घातल्या? तर तेव्हा सर्व देव पण तिथे प्रकट झाले. ह्यांना ही गंमत पाहायची होती, ह्या दोन मुलांची जी परीक्षा घेतली होती आणि या गणपती बाप्पांची करामती हे पाहायच्या होत्या. त्यासाठी सर्व देव तिथे आले आणि ते पण लक्ष देऊन ऐकत होते की त्या तिघांमध्ये काय संवाद चालला आहे. मग तेव्हा काय झालं, गणपती बाप्पाने त्यांना लगेच म्हटले, हे बघा माताजी आणि पिताश्री, तुम्ही माझ्यासाठी सर्व ब्रह्मांड हे तुम्हीच आहात. सर्व ब्रह्मांड हे तुम्हीच आहात. तुम्ही असाल तर सर्व ब्रह्मांड आहे. त्याशिवाय मला कोणत्याही ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालायची गरज नाही. हे ऐकून सर्व देवांना आश्चर्य वाटलं आणि आई वडिलांना सुद्धा आश्चर्य वाटलं आणि सर्व देवांनी मग गणपती बाप्पांचा जय जयकार केला आणि त्यांना फुलं वाहिली. आणि तेव्हापासून मग सर्व गणपती बाप्पांना सर्व देवांनी प्रथम पूजनाचा आणि सर्व देवतांच्या देवांमध्ये तेव्हापासून गणपती बाप्पाला सर्वांनी श्रेष्ठ आहे असं मानायला सुरुवात केली. आहे ना गमतीशीर गोष्ट? यातून आपल्याला काय बरं शिकायला भेटलं? आपले आई वडील हे आपल्यासाठी सर्वस्व असले पाहिजे आणि आई वडिलांना नमस्कार केला पाहिजे. त्यांच्याशी छान छान गोष्टी ऐकल्या पाहिजेत. त्यांच्यासाठी आपण सर्वस्व आहोत आणि ते पण आपल्यासाठी सर्वस्व आहेत. बरोबर की नाही? मग आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि ही गोष्ट कशी ऐकली, हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि बेल आयकॉन किंवा घंटीचं बटन जे आहे ना ते दाबा, म्हणजे तुम्हाला जे पुढचे व्हिडिओ असेच गमतीशीर आहेत ना ते मी तुम्हाला अपलोड केलेले समजतील. धन्यवाद.